नमस्कार सोलापूरकर. 9, 10, 11 मे 1930 असे 3 दिवस सोलापूरने सगळ्यात आधी स्वातंत्र्य भोगलं. आज आपण याच आठवणींना उजाळा देणार आहोत. 5 मे 1930 रोजी महात्मा गांधीजींना इंग्रज सरकारने अटक केल्याचं वृत्त सोलापुरात समजलं. लोक अस्वस्थ झाले. सोलापूरकरांनी जंगी मिरवणूक काढली आणि टिळक चौकात मिरवणुकीचं रूपांतर सभेत झालं. मोर्चातले 150-200 सत्याग्रही मोर्चानंतर सोलापूरच्या बाहेर शिंदीच्या बनात गेले. सत्याग्रहींनी ठरवलं होतं, मीठ तर नाही पण शिंदीची झाडं तर आहेत. ही बातमी सोलापूरच्या कलेक्टर पर्यंत जाऊन धडकली. ते काही पोलिसांसह शिंदीच्या बनाकडे आले. अनेक सत्याग्रहींना जागेवरच अटक केली. जमाव अजूनच पेटून उठला. कलेक्टरवर सर्वजण भडकले होते. एक 20 वर्षांचा धाडसी तरुण हातात झेंडा घेऊन कलेक्टरकडे धावत आला. त्याने कलेक्टरकडे थेट मागणी केली, तुम्ही शिंदीच्या बनात ज्या सत्याग्रहींना अटक केली आहे त्यांना त्वरित सोडवा, कारण आता आम्ही तुम्हाला सोडले आहे. तेव्हा एका सार्जंटाने गोळी झाडली. त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. तो तरुण म्हणजे सोलापूरचा पहिला हुतात्मा शंकर शिवदारे. म्हणूनच सोलापूरचे 5 हुतात्मे म्हटल्यावर आता नवल वाटायला नको. यांच्यामुळे सोलापूरला सर्वात आधी 3 दिवस स्वातंत्र्य भोगता आलं. या क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन. सोलापुरातील माहितीपूर्ण आणि मनोरंजनात्मक पोस्टसाठी लव्ह सोलापूरला नक्की फॉलो करा.